बारामतीची पोटनिवडणूक असेल किंवा आगामी विधान परिषद निवडणुका असतील, काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये धुसफूस सुरू झाली आहे। या धुसफुसीचं रूपांतर आता टीकेत सुद्धा झालं आहे। आज सामनामधून ठाकरे गटाच्या मुखपत्रामधून काँग्रेसवर टीका करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीचं सरकार जाण्यासाठी काँग्रेस कारणीभूत होती असा आरोप आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय। सामनाच्या अग्रलेखात आज निशाण्यावर होते नाना पटोले। 2019 मध्ये काय झालं, 2021 मध्ये काय झालं आणि 2022 मध्ये काय झालं याची उजळणीच या अग्रलेखातून करण्यात आली। त्याचबरोबर या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंना विधान परिषदेसाठी पाठिंबा देण्याचा, काँग्रेसनं पाठिंबा देण्याचा सूर सुद्धा आळवण्यात आलेला आहे। एकूणच या सगळ्या मुद्द्यावरून काँग्रेस विरुद्ध ठाकरे अशी लढाई रंगलेली आहे आणि काँग्रेसनं सुद्धा आता आक्रमक भूमिका घेतली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाल्यानं विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर त्याचे काही परिणाम होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आपण पाहूयात। महाविकास आघाडी पाडण्यासाठी काँग्रेसच जबाबदार। ठाकरेंच्या शिवसेनेची पुन्हा एकदा काँग्रेसवर आगपाखड। राऊतांनी करून दिली 19, 21 आणि 22ची आठवण। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की ते वर्ष 2019 राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या। त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। महाविकास आघाडीची ही सत्ता 5 वर्ष नव्हे तर पुढची 25 वर्ष टिकेल असं त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते म्हणत होते। मात्र 2.5 वर्षातच महाविकास आघाडी सरकार पडलं। महाविकास आघाडी सरकार पडल्याची ही जखम अजूनही महाविकास आघाडीचे नेते विसरू शकलेले नाहीत। आता या जखमेची खपली निघण्याचं ताजं कारण झालंय विधान परिषदेची निवडणूक। विधान परिषदेत महाविकास आघाडीचा एकच आमदार निवडून जाणं शक्य आहे। उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत पाठवण्यासाठी ठाकरे सेना आग्रही आहे, तर शरद पवार गटाचाही त्याला पाठिंबा आहे। मात्र काँग्रेस म्हणतंय चर्चा व्हायला पाहिजे। आमच्या पक्षाचे 16 आमदार आहेत। आमचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, तरीही आमच्याकडूनच पाठिंबा देण्याची अपेक्षा ठेवली जाते। दरवेळी केवळ आम्ही पाठिंब्याचीच भूमिका घ्यायची का? हर्षवर्धन सपकाळांच्या या प्रश्नावर राऊतांचं देखील उत्तर आहे। आता दिल्लीमध्ये जर उद्या राहुल गांधी प्रधानमंत्री होणार असतील तर आम्ही नाही सांगणार की आम्हाला प्रधानमंत्री करा म्हणून शिवसेनेचा, किंवा शरद पवारांचा पक्ष नाही सांगणार जाऊन की आमच्या पक्षाचा प्रधानमंत्री करा, किंवा अखिलेश यादवांचा पक्ष सांगणार नाही की आमचा प्रधानमंत्री करा, किंवा ममता बॅनर्जी सांगणार। आम्ही म्हणणार काँग्रेसचा प्रधानमंत्री करा, राहुल गांधी नावा। तेव्हा आम्ही असं म्हणायचं का आम्ही होते पाठिंबा द्यायचा का? नाही। राज्यातल्या प्रादेशिक पक्षांची आघाडी म्हणजे इंडिया ब्लॉक आहे। काँग्रेसच्या भूमिकेवर संजय राऊतांनी सामनातून जोरदार टीका केली आहे। त्याचवेळी 2022 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार कसं पडलं याचाही उल्लेख सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलाय। मुळात विधानसभेचं अध्यक्षपद त्यांनी कुणाशीही विचारविनिमय न करता सोडलं। तो एक निर्णय महाविकास आघाडीला तडे देणारा ठरला। त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही आणि मेहनतीनं आणलेल्या सरकारचे सगळेच मुसळ केरात गेले। आज महाराष्ट्रात जे अराजक निर्माण झालं त्याचं मूळ विधानसभा अध्यक्षपदाच्या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यात आहे। तेव्हा संवाद झाला असता तर महाविकास आघाडी किमान पुढील 15 वर्ष तरी सत्तेत राहिली असती। शरद पवार यांना एक जागा राज्यसभेची दिली किंवा शरद पवारांनी विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांचा शब्द मान्य केला, तर यात इतक्या मोठ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं आत्मक्लेश करून का घ्यावा? संजय राऊतांचा रोख त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आहे। 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते। राऊतांनी 5 वर्षांनी पुन्हा एकदा पटोलेंना राजीनाम्याची आठवण करून दिल्यानंतर पटोलेंनीही एक इशारा दिलाय। जास्त अंगावर आला तर मी सगळी घटना उघड करेन असा इशाराच पटोले यांनी दिलाय। काँग्रेसवर वारंवार टीका करतात आहेत, त्याला आता जनतेला कळलेलं आहे की काँग्रेसच ही महत्त्वाचं आहे आणि काँग्रेसच आम्हाला सगळ्यांना न्याय देऊ शकते ही भूमिका आहे। त्याच्यामुळे मला यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही आज कारण नाही, पण ज्या दिवशी हायकमांडने मला परवानगी दिली तर मी हा पडदा कसा फाडायचा ते मला माहिती आहे। त्या हायकमांड आमचं डिसिजन घेईल, त्याच्यामुळे त्यांच्या या बोलण्याला मी काही इथं प्रत्युत्तर देणं कारण नाही।
संजय राऊतांनी पटोलेंच्या राजीनाम्याचा विषय काढल्यानं काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही संजय राऊतांवर निशाणा साधलाय. सचिन सावंत म्हणतायत, पत्रकार आणि राजकीय प्रवक्ते अशा दोन भूमिका वठवताना सन्माननीय संजय राऊत यांची अनेकदा गल्लत होत असते. इतरांचे दोष दाखवण्याचा पत्रकार धर्म आणि राजकीय प्रवक्ते म्हणून दुसऱ्या पक्षांकडे बोट दाखवण्याची सवय, यातून 4 बोटं आपल्याकडे वळलेली आहेत याचा त्यांना सतत विसर पडतो. दुर्दैवानं आपण जे बोलतोय तेच योग्य असा त्यांचा गैरसमज झालाय. आघाडी धर्मात इतर पक्षांचं मत असू शकतं आणि त्यांच्याशी आधी चर्चा करणं गरजेचं आहे याची आवश्यकता वाटत नाही. एकतर्फी निर्णय जाहीर करायचे आणि नंतर काँग्रेसच्या नेत्यांना शोधायचं हे आघाडी धर्मात योग्य आहे का? असं झालं नसतं तर महाविकास आघाडीची मुंबई आणि चंद्रपूर महापालिकेत आज सत्ता असती. आम्ही भाजप विरोधात प्रामाणिकपणे लढत असल्यानं आम्हाला त्यांच्याकडे वळलेली 4 बोटं दाखवण्यात स्वारस्य नाही. हम आह भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती. पत्रकार आणि राजकीय पक्षाचे प्रवक्ते या दोन्ही भूमिका वठवताना सन्मान्य संजय राऊत साहेबांची सातत्यानं गल्लत होत असते. इतरांचे दोष दाखवण्याचा पत्रकार धर्म आणि राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून इतर नेत्यांकडे, इतर पक्षांकडे बोट दाखवण्याची सवय, यात 4 बोटं आपल्याकडेही वळलेली आहेत याचा विसर त्याला पडत असतो. आणि दुर्दैवानं अशी परिस्थिती आहे की आपण बोलतो तेच योग्य असा गैरसमजही झालेला आहे. त्यामुळे आघाडी धर्मामध्ये इतर पक्षाची चर्चा करणं आवश्यक आहे, त्यांचंही काही मत असू शकतं, हा विचार करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. एकतर्फी निर्णय जाहीर करायचा आणि नंतर काँग्रेसच्या नेत्यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत शोध घेत फिरायचं, हा आघाडी धर्मामध्ये योग्य मार्ग आहे का? नाना पटोलेंनी फेब्रुवारी 2021 मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी तडकाफडकी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पटोलेंच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालं आणि त्यानंतर राज्यपालांनी नवीन निवडणुकीला परवानगी दिलीच नाही. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं. जर नाना पटोले अध्यक्षपदी कायम असते तर बंडखोरीच्या वेळी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवणं सोपं झालं असतं, असं ठाकरेंसह राजकीय विश्लेषकांचं देखील मत आहे. त्याहीवेळी पटोलेंच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते नाराज होते. आता पुन्हा या सगळ्याची आठवण करून देताना ठाकरे गट म्हणतोय, राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसला नेतृत्व करायचं असेल तर प्रादेशिक पक्षांना मिळणाऱ्या संधीकडे वखवकत्या नजरेनं त्यांनी पाहू नये. केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत फटकून वागता येणार नाही. त्यांच्याशी केलेल्या आघाड्या आणि युतीचा सन्मान राखला पाहिजे. समंजसपणा म्हणजे कमजोरी नाही, ती राजकीय प्रगल्भताच ठरते. थोडक्यात विधान परिषदेमध्ये काँग्रेसनं ठाकरेंना पाठिंबा द्यावा यासाठी सामनामधला हा अग्रलेखाचा प्रपंच असल्याचं दिसतंय. एकीकडे विधान परिषदेत जाण्यासाठी ठाकरेंना काँग्रेसचा पाठिंबा लागणार आहे, त्याचवेळी राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर इतका जोरदार निशाणा साधलाय. आता काँग्रेस ठाकरेंना अपेक्षित असलेला समंजसपणा दाखवणार की महाविकास आघाडीमधला हा सामना अजूनच रंगणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.